आणि विधान परिषद निवडणुकांच्या 11 जागांचा आज निकाल लागतोय। सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। महत्त्वाची अपडेट, सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूरचा आज निकाल लागतोय। भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर आणि बीडमध्ये मतमोजणी होणार आहे। परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याचा आज निकाल लागतोय। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, आपण पाहिलं किती चुरशीची ही निवडणूक आहे आणि आज त्याचा निकाल अखेर लागतोय। अगदी खरं आहे श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर 17 जागांची विधान परिषदेची निवडणूक लागली होती। त्यातील 6 जागा ज्या आहेत त्या महायुतीने बिनविरोध जिंकलेल्या आहेत। अर्थात आता राहिलेल्या 11 जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे। सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी जी आहे ती होणार आहे। मात्र आपण बघितलं असेल तर महायुतीचं पारडं या संपूर्ण निवडणुकीत कुठेतरी जड असल्याचं बघायला मिळालं। नागपूर असेल, अमरावती, भंडारा, गोंदिया, सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नाशिक, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी आणि हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या 11 विधान परिषदेच्या जागा आहेत ज्याची मतमोजणी जी आहे ती आता होणार आहे। आपण बघितलं असेल ते काही ठिकाणी घोडेबाजार झाल्याचा देखील आरोप विरोधकांकडून केला जात होता। नाशिक विधान परिषद असेल त्या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर जितेने मोठं आव्हान जे आहे ते दिलं होतं, बंडखोरी केली होती। महायुतीला त्या ठिकाणी बंडखोरी रोखण्यात अपयश आलं होतं। त्यामुळे कुठेतरी आजचा निकाल हा महत्वपूर्ण असणार आहे। महायुती 11 जागांपैकी किती जागा जिंकणार हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे सध्या। अगदी, आणि 8 वाजता निकालाला सुरुवात होतीये, त्याचे सगळे अपडेट्स आपण घेणारच आहोत। सुशांत, सोबत रहा, पुढच्या बातमीचे सुद्धा अपडेट्स घ्यायचे आहेत तुमच्याकडून।